सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो. काल आपण औषधध्वनी तथा वेद चुडामणी ग्रंथ पान 128 पर्यंत आलो आहोत. त्याचा सारांश एवढाच आहे की पाण्यातील सूर्याचे प्रतिबिंब हे चिदाभास आहे आणि सूर्य हा सत्य आहे. तसंच बुद्धी, मन आणि आपली जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीन स्थिती, बुद्धीचे विचार आणि मनातील तरंग याच्यामध्ये जे आपणाला जाणवतं ते आत्म्याच्या किंवा सत्य तत्वाचे म्हणजे आत्म्याचे प्रतिबिंब आहे. म्हणून विचारातील सत्य तत्वाचे प्रतिबिंब म्हणजे चिदाभास आणि पाण्यातील सूर्याचे प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. मूळ सत्य सूर्य आणि मूळ सत्य आत्मा. म्हणून प्रतिबिंबावरून लक्ष काढून सूर्याकडे लक्ष देणं आणि विचारातील सत्य तत्वाच्या प्रतिबिंबावरून लक्ष काढून मूळ आत्म्यावर लक्ष देणं महत्वाचं आहे. म्हणून मुळाकडे लक्ष देणं प्रतिबिंबाकडे नव्हे, आत्म्याकडे लक्ष देणं विचारातील सत्य तत्वाच्या प्रतिबिंबाकडे नव्हे, मुळाकडे लक्ष देणं चिदाभासाकडे नव्हे, आत्मा किंवा सूर्याकडे लक्ष देणं प्रतिबिंबावर चिदाभासावर लक्ष देणं नव्हे. अशाच मुळाकडे किंवा आत्म्याकडे लक्ष देण्याच्या वृत्तीला तटस्था लक्षण म्हणतात. म्हणजे ज्ञानाची तटस्थ दृष्टी किंवा ज्ञानाचे तटस्थ लक्षण म्हणजे त्याला संस्कृत मध्ये तटस्थ लक्षणा म्हणजे तटस्थपणे मुळाकडे पाहण्याची ज्याला आपण म्हणतो दृष्टी, त्यालाच तटस्थ लक्षण असे म्हणतात. आता पुढे पान 129 श्लोक 216. देहम धियम चित् प्रतिबिंबमेतम विसृज्य बुद्धौ निहितं गुहायाम द्रष्टारमात्मानमखंड बोधम सर्व प्रकाशम सदसद्विलक्षणम. देह बुद्धी चित् प्रतिबिंबा वेगळा हृदयांतरी गुहेत नित्य वसत जो असे सर्व द्रष्टा अखंड बोध रूप सर्व प्रकाश आत्मा सदसद भिंदतो असे. आत्मा हृदयाचे अगदी आतवर खोल गुहेत वस्ती करून असतो आणि देहबुद्धी व चैतन्याच्या प्रतिबिंबाहून सर्वस्वी वेगळा व दूरचा असा तो असतो. तो सर्वांचे द्रष्टत्व साक्षीत्व करणारा आणि अखंड ज्ञान रूप बोधरूप असतो. तो स्वयंप्रकाशी असून आपल्या तेजाने सर्वांना प्रकाशित करणारा असा चैतन्याचा मूल स्रोत असतो. तो सत असत याहून भिन्न असतो. 217. नित्यम विभुम सर्वगतम सुसूक्ष्मम अंतर्बहिशून्य मनन्यमात्मनः विज्ञान सम्यक निजरूपमेतत् उमान विपाप्मा विरजो विमृत्युः नित्यव्यापक सर्वांतरी अतिसूक्ष्म अंतर्बाह्य भेद जानसे ऐसा आत्मा विलक्षण अन्य कोणी तुझ्या समतो नसे. तेची निजरूप जाणे सोये पुरुष तरी निष्पाप निर्मल मृत्यू भय त्यानसे. जो नित्य व्यापक अखिल वस्तुमात्रात भरून राहिलेला व उरलेलाही आत बाहेर या भेदापासून अपरिचित म्हणजे भेदरहित आणि अनन्य म्हणजे त्याच्यासारखा केवळ तोच, अन्य कोणी असणे केवळ अशक्य असा असतो. तोच मी किंवा तेच माझे स्वरूप असे जाणणारा पुरुष म्हणजे माणूस सहजासहजी निष्पाप निर्मळ आणि मृत्यूभय टळलेला म्हणजे याची देही याची डोळा मोक्ष प्राप्ती झालेला असतो. विशोक आनंद घनो विपश्चित स्वयं कुतश्चिन विभेति कश्चिन. विशोक आनंद घनो विपश्चित स्वयं कुतश्चिन विभेति कश्चित. नान्योस्ति पंथा भवबंध मुक्ते विना स्वतत्वावगमं मोक्षो. शोकमुक्त आनंदमय ज्ञानी कधी कशासी भीततो नसे. आत्मतत्वज्ञान विना मुमुक्षुसी भवबंध मुक्ती मिळतती नसे. तटस्थ लक्षणा दृष्टीने जो असू शकतो असा ज्ञानी घट जल सूर्य प्रतिबिंब टाळून प्रत्यक्ष तेजस्वी सूर्यच मानवर करून जाणून घेतो. तसेच तो देहबुद्धी चिदाभास टाळून प्रत्यक्ष आत्माच जाणून घेतो आणि अहम आत्मा म्हणजे स्वतःला आत्मरूप म्हणून जाणतो. त्यामुळे तो पूर्णतया शोकमुक्त आणि आनंदपूर्ण बनून अत्यंत निर्भय कुणापासूनही व कशापासूनही यत्किंचितही ज्याला भय वाटत नाही
असा सहजभावी असतो. आत्मतत्व ज्ञानाखेरीज या संसार रूपी बंधनातून भयातून बाहेर पडणे मोक्षाची आस असलेल्याला शक्यच नसते. आत्मज्ञान हाच मुक्तीचा एकमेव मार्ग होय. 219 ब्रह्मा भिन्नत्व विज्ञानम भो मोक्षस्य कारणम येनाद्वितीयम आनंदम ब्रह्म संपद्यते बुधैहि. बुधै म्हणजे ज्ञानी. ब्रह्म आत्मा ऐक्येची भवबंध मुक्ती कारण असे अद्वितीय आनंद स्वरूप ब्रह्मपद ऐसा ज्ञानी प्राप्त करीत असे. आत्मा आणि ब्रह्माचे ऐक्य जाणणे हेच या संसार रूपी भीषण सागरातून जीवन नौका पार करण्यासाठी आवश्यक ठरते. अशी जाण ज्याला प्राप्त होते तो अद्वितीय आनंद स्वरूप ब्रह्मपदी विराजमान झालाच म्हणून समजावे. ब्रह्माचा आत्म्याशी संबंध म्हणजेच माझ्यातील आत्मचैतन्य हेच सर्वत्र असलेले आत्मचैतन्य होय. ब्रह्माचा आत्म्याशी संबंध म्हणजेच माझ्यातील आत्मचैतन्य हेच सर्वत्र असलेले आत्मचैतन्य होय. त्याची अपरोक्ष किंवा स्वतः प्रचिती घेणे. यामुळे मी माझे मावळते आणि ते वैश्विक जीवनात विलीन होते. यालाच ब्रह्म आत्मा यांचे अद्वैत म्हणतात. ज्ञानी माणूस सतत हे जाणत असतो की सर्वात मी राही सर्व माझ्यात जी पाही म्हणजे मीच सर्वस्व आहे. सर्वात स्व आणि स्व मध्ये सर्व पाहणे ही ज्ञान कळा आहे. तिची प्राप्ती आणि त्यातच मग्न दंग गर्क भक्त असणे किंवा डुंबत असणे हीच ती ब्रह्म आत्मा ऐक्याची अपरोक्ष अनुभूती. असे असताना आनंदाचे रोही आनंद तरंग याचा अनुभव अगदी स्पष्टपणे संभवतो. हा झाला अपरोक्ष स्वानुभव. मात्र या शब्दांचे केवळ शाब्दिक ज्ञान म्हणजे ग्रंथज्ञान होय, तर अनुभूतिक ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान किंवा विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान किंवा पूर्ण आत्मिक अनुभूती होय. अंतर्बाह्य असे काही नसून सर्वत्र आत्मविलास, आत्मलाघव, आत्मक्रीडा, आत्मचैतन्य अद्वितीय आनंदमयतेने संपृक्त भरून राहिलेली असते. 220 ब्रह्मभूतस्तु संस्कृत्य विद्वान्ना वर्तते पुन्हा विज्ञात व्यमत सम्यक ब्रह्मा भिन्नत्वमात्मनः ब्रह्मभूत ज्ञानी जो राही पुनरपि जगिया न येतसे. ब्रह्मात्मा अनन्य अनुभूती अति आवश्यकती असे. मी आणि ब्रह्म हे केवळ आत्मरूपच आहे. त्यात किंचितही भेद नाही किंवा आत्मा आणि ब्रह्म अनन्यच म्हणजे अन्य काही नाही असेच एकमेव आत्मचैतन्य आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणारा ते तिथे ब्रह्मरूपच असल्याने एकदा का त्याने विद्यमान जन्म संपवला की परत त्याला या जन्म मृत्यू चक्रात येण्याचे कारणच उरत नाही. ही ब्रह्मरूपता म्हणजेच मोक्ष. तो एकदा मिळाला की कायमचाच असतो. मोक्ष प्राप्ती झालेला परत जन्मण्याचा प्रश्नच निरर्थक ठरतो. फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम असे जे कृष्णमूर्ती म्हणतात ते हेच होय. या स्वातंत्र्याला प्रथम अर्थात अंतिम मुक्ती म्हणतात. म्हणून ही अनुभूती प्रत्येकाला जीवनमुक्तीसाठी आणि अर्थात या शोक संतप्त जीवनातून बाहेर येण्यासाठी अति आवश्यक ठरते. 221 सत्यम ज्ञानमनंत ब्रह्म विशुद्धम परम स्वतः सिद्धम नित्यानंदैकरसं प्रत्य भिन्नम निरंतरं जयति. सत्य ज्ञान रूप अनंत परमशुद्ध सर्वातीत स्वयं सिद्ध जे असे नित्य आनंद रसपूर्ण एकमेव जीव भिन्न ब्रह्म नसे ब्रह्म निरंतर जयत्या असे. तर हे ब्रह्म सत्य ज्ञानरूप अनंत परमशुद्ध सर्वातीत स्वतःशी सिद्ध किंवा पूर्ण नित्य आनंद रसपूर्ण एकमेव आणि जीवाशी भिन्नत्व नसलेले असून नेहमी त्याचा जय असतो. ते नेहमीच सर्वश्रेष्ठ असते. 3 प्रत्येक अभिन्नम म्हणजे प्रत्येक अभिन्नम. प्रत्येक म्हणजे उलट दिशेने म्हणजे मागे वळून आणि अभिन्न म्हणजे एक आणि एकमेव. म्हणून प्रत्येक अभिन्नम म्हणजे प्रत्येक अभिन्नम. प्रत्येक म्हणजे उलट दिशेने मागे वळून असा अर्थ आहे. अभिन्न म्हणजे भिन्न नसलेले. मागे वळून अभिन्न असा त्याचा सरळ अर्थ होतो. हा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. ब्रह्मात अनेक जीव आहेत. ते ब्रह्मनिर्मितच असतात. म्हणजे ब्रह्माखेरीज चैतन्य म्हणजे ब्रह्माखेरीज ब्रह्म म्हणजे चैतन्य म्हणजे ब्रह्माखेरीज त्यांची निर्मिती किंवा असणे अशक्य आहे. ते चैतन्य जीवात आत्मा किंवा जीवात्मा म्हणून वसलेले असते.
बाहेर ते परमात्मा म्हणून ओळखले जाते. परमात्मा जीवात आत्मरूपे जीवात्मा म्हणून असतो. तो जीवात्मा मागे वळला म्हणजे देह टाकला की तोच जीवात्मा पाठी जाऊन परमात्मा म्हणून दिसू लागतो. याचा अर्थ हा की जीवात्मा परमात्मा मूलतः अभिन्न असून हा केवळ शब्दभेद आहे. वास्तवात केवळ अभिन्नताच असून तेच एकमेव द्वितीय ब्रह्म होय. म्हणून ब्रह्म मूलतः जीव भिन्न नाही. म्हणून ब्रह्म मुळात जीवापासून भिन्न नाहीच नाही. ब्रह्म आणि जगाचे एकत्व 222. सदिदं परमाद्वैतं स्वस्मादन्यस्य वस्तुनो भावात न ह्यन्यदस्ति किंचित सम्यक परमार्थ तत्वबोधेहि परम अद्वैत हेची सत्य या विना अन्य वस्तुती नसे. पूर्ण परमार्थ तत्वबोध होता तुझ्या व्यक्तिभाव उरतची नसे. तर हे आत्मतत्व परमश्रेष्ठ अद्वैत रूपे सर्वत्र स्पंदत असून याखेरीज विश्वात काही वेगळी वस्तू आहे हे म्हणणे अयोग्यच आहे. एकदा का हा परम आत्मतत्वबोध पूर्णत्वास पोचला की दुसरा कोणताही भाव आत्मभावाखेरीज अन्य व्यक्तिभाव उरू शकत नाही. 223. यदिदं सकलं विश्वं नानारूपं प्रतितमज्ञानात् तत्सर्वं ब्रह्मैव प्रत्यस्ताशेष भावना दोषम. अज्ञान दोष कारणे विश्व नाना रूपे प्रतीत होतसे परी वास्तव तसे नसे. भावना दोष रहित ब्रह्म निर्विकल्प एकमेव असे. सर्वत्र केवळ अविकारी एकमेव निर्विकल्प अद्वैत ब्रह्मच आत्मतत्व रूपे पसरलेले आहे. अज्ञानामुळे ते अनेक वस्तूंनी भरलेले व्यापलेले वाटते इतके. हा जर अनेकत्वाचा भावना दोष जो माणसाचा आहे तो ब्रह्माच्या जागी नाही. हा जो अनेकत्वाचा भावना दोष आहे तो माणसाचा आहे, तो ब्रह्माच्या जागी नाही. हे लक्षात आले तर ब्रह्म केवळ आणि केवळ निर्विकल्पच आहे. 224. कृत्कार्यभूतोऽपि मृदो न भिन्ना कुंभोऽस्ति सर्वत्र तु मृत्स्वरूपात् न कुंभरूपं पृथगस्ति कुंभः कुतो मृषा कल्पितनाम मात्रः. माती तुनी घटबने परी इजवासुनी भिन्न तो नसे. सर्वदृष्ट्या पाहता तो केवळ माती रूपची असे. घटरूप म्हणून घट वेगळा वास्तवात तो कधी नसे. केवळ आकार भासे मातीत घटकल्पना ती असे. मातीपासून घट बनतात मात्र मूलतः ते मातीचेच असतात. कोणत्याही बाजूने दृष्टीने पाहिले तरी घट म्हणजे मातीच असते. असे असताना म्हणजेच वास्तवात घटरूप म्हणून वेगळा नसतानाही केवळ मातीच्या आकारावरून मातीला घट म्हणणे किंवा मातीत नाममात्र घटाची सत्ता कल्पने हे अज्ञानच आहे. त्याच प्रकारे आत्मचैतन्यात वस्तुजीव यांचे आकार जे दिसतात ते खरेच मानणे हे अज्ञान आहे. 225. केनापि भिन्नतया स्वरूपं घटस्य संदर्शितुं न शक्यते अथो घटः कल्पित एव मोहान् मुदेव सत्यं परमार्थभूतम्. घट केवळ माती असे, माती भिन्नतया स्वरूपते नसे. म्हणूनही घट केवळ भ्रम कल्पित तत्वरूप सत्य माती असे. घट हा मातीचा आकारभास आहे. वास्तवात त्याचे स्वरूप सत्यरूप माती खेरीज अन्य काही नाही. घटही केवळ मातीवर कल्पित भ्रामक आकारावस्था आहे. त्याचे म्हणजे घटाचे सत्य तत्वरूप मातीच आहे. याच प्रकारे सर्व काही ब्रह्मरूपच असून आत्मचैतन्य विविध आकार रूपे घेऊन वस्तुजात प्राणीजात म्हणून विस्तारले आहे. इतकेच परमतत्व ब्रह्म आत्मा परमात्मा चैतन्यच आहे. म्हणून परमतत्व ब्रह्म म्हणजेच आत्मा म्हणजेच परमात्मा म्हणजेच केवळ आणि केवळ चैतन्यच आहे. 226. सद्ब्रह्म कार्यं सकलं सदैव तन्मात्रमे तन्न ततोऽन्यदस्ति अस्तीति यो वक्ति न तस्य मोहो विनिर्गतो निद्रितवत्त जल्पः. सद्ब्रह्म कार्य सकल नित्य प्रपंच राही त्या वाचुनि तुझे इथे नसेची काही. ब्रह्म भिन्न म्हणे तो मायेत राही त्याचे कथन निद्रा प्रलाप समान राही. हे अखिल जग एकाच सद्रूप ब्रह्माचे विस्तारित व्यापक सत्यरूप आहे. जे आहे ते केवळ सत्य तत्व आत्मतत्व ब्रह्मच आहे. त्या वाचून या जगात इतर दुसरे काही नाही. ब्रह्मा वाचून अन्यही काही या जगात आहे असे जर कोणी म्हणत असेल तर
तो अद्याप मायेत, मोहात, अविद्येत किंवा मिथ्या ज्ञान म्हणजे अज्ञानातच उरपटलेला आहे. त्याचे असे म्हणणे ब्रह्म वाचून अन्यही काही आहे म्हणजे गाढ झोपेत असलेल्याच्या बडबडीसारखे आहे. ते मूर्खता पूर्ण बरळणे किंवा प्रलाप आहे. 227 ब्रह्मैवेदं विश्वमित्येव वाणी श्रौती भूते सर्वनिष्ठा वरिष्ठा तस्मादेतद् ब्रह्म मात्रमे विश्वम अधिष्ठानात् भिन्न सारोपितस्य. हे विश्वची ब्रह्म ऐसे सांगे महान अथर्ववेद निष्ठेने. ब्रह्माधिष्ठान विश्वाध्यारोपित कैसे ब्रह्म वेगळे होतसे साधित. अधिष्ठानाहून म्हणजे पायाहून त्यावरील आरोप अध्यास वेगळा नसतो. म्हणजे पायावर इमारत आहे याचा अर्थ पाया आहे म्हणून इमारत आहे. म्हणून पायावर बांधलेली इमारत ही वास्तवात पाया वाचून भिन्न नसते. मराठी गद्यविस्तार. महान अशा अथर्ववेदाने निष्ठापूर्वक तीव्र आग्रहाने विश्व म्हणजे ब्रह्म असे प्रतिपादिले आहे. हे जे नामरूपात्मक जग आहे ते ब्रह्माचे कार्य आहे. कार्य म्हणजे खरे तर कारणाचे दुसरे रूप असते. ते भिन्न दिसले तरी मूलतः ते भिन्न असू शकत नाही. सूर्याचा प्रकाश आणि सूर्य वेगळे वाटले तरी सूर्याच्या प्रकाशाची गुणवत्ता आणि सूर्याची गुणवत्ता मूलतः एकच असते. वेलातून भोपळा येतो. येथे वेल आणि भोपळा वेगवेगळे दिसतात. मात्र ज्या अर्थी भोपळ्याच्या वेलातून भोपळा येतो किंवा भोपळा येतो तो वेल इतर वेलांपासून वेगळा असतो म्हणजेच इतर वेलाला भोपळा येत नाही. त्या अर्थी भिन्न रूपे दिसली तरी भोपळा आणि भोपळ्याचा वेल यांची मूळ गुणवत्ता तीच ती म्हणजे एक असते. कारणात अदृश्य कार्य असते. कारणात अदृश्य कार्य म्हणजे भोपळ्याचा वेल हे कारण आहे आणि भोपळ्याच्या वेलामध्ये भोपळा लपलेला आहे. जेव्हा तो उघड होतो तेव्हा आपण त्याला भोपळ्याचा वेल म्हणतो. इतके कारणात अदृश्य कार्य निहित म्हणजे ठेवलेले असते. तसेच कार्याचा पाया कारणच. भोपळा हे कार्य आणि भोपळ्याचा वेल कारण असते. असे असताना कार्यकारणाचा अन्योन्य संबंध मूळतः त्यांच्यातील अभेद सुचवतो. म्हणजे कार्य आणि कारण यांचा अन्योन्य एकमेकाशी असलेला संबंध म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कार्य आणि कारण आणि कार्य एकच आहे असा त्याचा अर्थ आहे. ब्रह्माच्या पायावर म्हणजे चैतन्यावर विश्वाची इमारत उभी आहे. ब्रह्मावर विश्वाचा आरोप कल्पलेला आहे. ब्रह्माच्या पायावर म्हणजे चैतन्याच्या पायावर विश्वाची इमारत उभी आहे किंवा निर्गुण निराकार पायावर सगुण साकार इमारत उभी आहे. ब्रह्मावर विश्वाचा आरोप कल्पलेला आहे. मात्र ज्या अधिष्ठानावर म्हणजे पायावर ज्याचा आरोप म्हणजे विश्वाची कल्पना केली जाते ते अधिष्ठान व आरोप भिन्नच असतात. म्हणजे पायावर इमारत कल्पने हे जरी असलं तरी वस्तुतः पाया आहे म्हणून इमारत आहे याचा अर्थ एका वेगळ्या अर्थाने पाया हे कारण आहे ज्याच्यातून इमारत हे कार्य आले आहे. म्हणून कारणातून कार्य येते अशा अर्थी कार्य आणि कारण एकच असतो. तसं ब्रह्मरूपी पायावर म्हणजे चैतन्याच्या पायावर विश्वरूपी इमारत आलेली आहे. म्हणून ब्रह्मरूपी पायामध्येच विश्वरूपी इमारत हे कार्य आलेले आहे. अर्थात उलट्या बाजूने ज्या अर्थी कारणातून कार्य आलं त्या अर्थी कार्य सुद्धा जिथून आलं किंवा जिथे जाणार ते कारणच असणार. म्हणून कार्यकारण संबंध हा वास्तवात कार्य आणि कारण एकच असतात हे सुचवतो. ब्रह्माच्या पायावर विश्वाची इमारत उभी आहे. ब्रह्मावर विश्वाचा आरोप कल्पलेला आहे. मात्र ज्या अधिष्ठानावर पायावर ज्याचा आरोप म्हणजे विश्वाची कल्पना केली जाते ते अधिष्ठान व आरोप भिन्न नाहीत असे म्हणजे एकच असतात. 228 सत्यम यदी स्यात् जगदेत सत्यम यदी स्यात् जगदेत आत्मनो नंतस्तुहा निगमा प्रमाणता असत्यवादित्व मपीशितुश्च नैनत्रयं साधितं महात्मनां जगसत्यरीराही अनंत आत्मतत्व सीमित ते होई. तुती असत्य ठरती तैसे मिथ्यावासी भगवानही होती. परिसाधूसाठी शुभहितकर या तिन्हीत एकही नाही. विश्व म्हणजे ब्रह्म हे स्वीकारले तर एक तेच निर्माण होतो. तो तेच काय बघा. जे अनंत आत्मतत्व आहे त्याची अनंतता विश्वामुळे बाधित होते, सीमित होते.
श्रुती ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या म्हणत असताना जगाला सत्य मानले तर श्रुती खोट्या ठरतात. भगवान कृष्ण जे श्रुती तत्वज्ञानाचे खंदे समर्थक आहेत त्यामुळे जग सत्य मानल्यास तेही असत्यवासी ठरतात. तेव्हा जगाला सत्य मानल्यामुळे अनंत आत्मतत्व श्रुती वचन आणि भगवान कृष्ण त्या तिघांनाही बाधा पोचते, असत्यता प्राप्त होते. त्यामुळे या तिन्ही पैकी एकही साधू संत सज्जन यांना इष्ट किंवा हितावं नाही. त्यामुळे या तिन्ही पैकी एकही साधू संत सज्जन यांना इष्ट किंवा हितावं नाही. मग हा भेद सुटणार कसा? मागच्या श्लोकात 227 मध्ये ब्रह्म एव इदम विश्वम असे म्हटले आहे. ही अथर्ववेदाची सांगी आहे. मुंडकोपनिषदात अथर्ववेदाचा जो भाग आहे त्याचे आले आहे. अथर्ववेदाची वाणी सुद्धा वेदवाणीच आहे आणि अन्य वेदांतर्गत उपनिषदांची वाणी ही वेदवाणीच आहे. मग यात विरोध तो काव कसा? थोडेसे चिंतन करूया. कारणात कार्य असते असे म्हणताना जर ब्रह्म हे कारण सत्य आहे तर त्याचे कार्य विश्व सत्यच असणार असे अथर्ववेदाला म्हणायचे आहे. मात्र येथे हे लक्षात घेतले पाहिजे की कार्य हे अध्यारोपित आहे, तो आरोप किंवा भ्रम आहे. जोपर्यंत आरोप भ्रम नष्ट होत नाही तोपर्यंत कार्यही नष्ट होऊ शकत नाही. जोपर्यंत दोरीत सापाचा भ्रम होत आहे तोपर्यंत दोरी म्हणजे साप हे खरेच असणार. एकदा का सत्याचे म्हणजे दोरीचे ज्ञान झाले की साप राहतच नाही. तसेच केवळ ब्रह्मच आहे. मनोकल्पित विश्व अध्यारोप आहे हे नीट समजल्यावर विश्व उरतच नाही. उरते ते केवळ एकमेवा द्वितीय ब्रह्म. ब्रह्म सत्य एवढेच. जगाचा भास गेला, जग गेले, कार्यच नसते आले की केवळ आदि कारण ब्रह्मच उरते. 229 ईश्वरो वस्तु तत्वज्ञो न चाहम तेष्वस्थितः न च मत्सानि भूतानि एवमेव व्यतिक्लुपत् सर्वगुह्य परमतत्व जाणता ईश्वर तो असे. सर्वगुह्य परमतत्व जाणता ईश्वर तो असे. म्हणे तो मी नसे प्राणी मात्री ऐसे प्राणी मात्री मदंतरी नसे. सर्व गुह्य परमतत्व ईश्वरच जाणतो. भगवान श्रीकृष्णाने असे म्हटले आहे की मी प्राणी मात्रात स्थित नाही आणि माझ्या ठिकाणी प्राणी मात्री नाही. वैविध्यतेचा आणि त्याचे अधिष्ठान ब्रह्म यांचा खेळ जाणणाऱ्यास ईश्वर येथे भगवान गोपाळ कृष्ण असे म्हणतात. खरे तर ब्रह्मात जग नाही आणि जगातील ब्रह्म अपरोक्षपणे म्हणजे समक्ष नाही. ब्रह्म व जग यांचे अचूक ज्ञान ज्याला असते तो सर्वज्ञ ईश्वर होय. ब्रह्मात जग नाही आणि जगात ब्रह्म नाही हे खरे आहे. मात्र या दोहोंना जाणणारा जो ईश्वर तो भगवान कृष्ण येथे मी प्राणी मात्रात नाही म्हणताना आपण आपल्या ब्रह्मरूपाचे सूचन करीत आहे. म्हणजे इथे जे म्हटलेलं आहे ब्रह्मात जग नाही आणि जगात ब्रह्म नाही हे जे म्हणणारा भगवान कृष्ण आहे त्याला असे म्हणायचे आहे की ब्रह्म म्हणून मी केवळ शुद्ध चैतन्य आहे आणि ब्रह्म म्हणूनच मी चैतन्य म्हणूनच नेहमी राहतो. त्यामुळे ब्रह्मात दिसणारा जग हा चिदाभास आहे म्हणून ब्रह्मात जग नाही आणि ब्रह्मात जग नाही आणि जगातही ब्रह्म नाही. म्हणजे खरं तर सूर्य आहे, पाण्यात दिसणारा प्रतिबिंब हा चिदाभास आहे म्हणून सूर्य पाण्यात नाही, सूर्य पाण्यात नाही आणि पाण्यात ही सूर्य नाही म्हणून ब्रह्मात जग नाही आणि जगातही ब्रह्म नाही. केवळ ब्रह्मच आहे. जग हा केवळ ब्रह्मावर केलेला आरोप आहे. म्हणून ब्रह्मात जग नाही आणि जगात ब्रह्म नाही हे खरे आहे. मात्र या दोहोंना जाणणारा जो ईश्वर भगवान कृष्ण येथे मी प्राणी मात्रात नाही असे म्हणताना आपण शुद्ध ब्रह्म असल्याचे सूचन करीत आहे. 230 यदि सत्यम भवेत् विश्वम सुषुप्ता उपलब्धताम यन्नोपलभ्यते किंचित तो सत्स्वप्नवन्मृतो यन्नोपलभ्यते किंचित तो सत्स्वप्नवन्मृषा. विश्वसत्य जरी आहे तरी सुषुप्तीतही उपलब्धते असे, तरी सुषुप्तीत ते नसे म्हणून विश्व असत्य स्वप्नवतही असे. अथर्ववेदाने प्रतिपादल्यानुसार विश्व म्हणजे ब्रह्म हे मान्य करून विश्वाला ब्रह्माची सत्यता प्रदान केली तरी सुषुप्ती विश्व प्रतीत होणे आवश्यक होते. मात्र वास्तव तसे नाही. गाढ झोपेत विश्वाचा पत्ताच नसतो म्हणून विश्व हे केवळ कल्पना मात्र क्षणिक असून
ते स्वप्नाप्रमाणे अल्पजीवी आणि असत्यच ठरते. येथे विश्व हा ब्रह्मावरील जागृतीत कल्पिलेला आरोप म्हणजे अध्यास आहे. मात्र झोपेत तो अस्तित्वात असत नाही. जर जग हे सत्य असते तर ते त्रिकालाबाधित असणे, अपरिवर्तनीय असणे आवश्यक ठरते. प्रत्यक्ष तसा अनुभव नाही. ते वर्तमान भूत भविष्यात बदलत असते. व्यक्ती सुसुप्तीच्या म्हणजे निद्रेच्या आनंदगृहात प्रवेश करते तेव्हा ते वैविध्यपूर्ण जग अदृश्य होते. जागृतीत आल्यावर त्यात बदल आढळतो, तर स्वप्नात ते स्वप्नाप्रमाणे भासमान क्षणिक काळ टिकणारे असते. सारांश विश्व सत्य नसून दोरीच्या जागी सर्पाचे अज्ञान जन्मावे, तसे ब्रह्माच्या जागी जन्माला आलेले विश्व हे अज्ञानच आहे. 231 अथ पृथंग नास्ति जगत परात्मना पृथक प्रतीतिस्तुमुषा गुणाधिवत आरोपितस्यास्ति किमर्थवत्ता दिष्टानभामाति यथा तथा भ्रमेण परमात्म्या वेगळे विश्वा अस्तित्व ही मुळी नसे. गुणी भिन्न गुणादयसे ऐसे अस्तित्व ते असे. अध्यारोपी अधिष्ठाना वेगळी गुणवत्ता नसे. अधिष्ठान ब्रह्म अज्ञानी अध्यारोप सदृश भासत असे. ब्रह्म सत्य आहे, विश्व हेच ब्रह्म आहे हे मात्र असत्य आहे. त्यातील ब्रह्म व विश्व या संबंधात नेमके वास्तव हे काय? वास्तव हे की परमात्मा नसेल तर विश्वाला अस्तित्व असल्यासारखे वाटणारच नाही. खरे तर परमात्मा वेगळे विश्व असूच शकत नाही. जसे गुणी म्हणजे गुण असलेला नसेल तर गुणही नसतात, तद्वत ब्रह्माच्या सत्यरूप पायावर अधिष्ठानावर विश्व अध्यारोपित भासमान झाले आहे. अधिष्ठानालाच सर्व काही ती गुणवत्ता असते. आरोपाला ती कशी असणार? गुणीच म्हणजे गुणधारक महत्वाचा आहे. त्याच्याशिवाय वेगळे स्वतंत्र गुण असणार तरी कसे? गुण जर स्वतंत्र नसतील तर वेगळेपणाने त्यांना महत्व कसे असेल? म्हणजे जर गुण म्हणजे विश्व जर स्वतंत्र नसेल तर विश्वाला वेगळेपणाने महत्व कसं असेल? म्हणून गुण कोणता? तर ब्रह्म. ब्रह्म गुण म्हणून गुणधारक म्हणून स्वतंत्र आहे. मात्र विश्व हे गुणधारकावर आधारित म्हणून ते स्वतंत्र नाही. म्हणून विश्वाला स्वतंत्र अस्तित्व नाही. कारण विश्व ज्या पायावर ज्या अधिष्ठानावर आधारले आहे तो अधिष्ठान हा गुण फक्त ब्रह्माचाच आहे. म्हणून जो गुणधारक आहे त्यालाच गुणी म्हणतात. गुण धारण करणाऱ्या वाचून राहत नाही. तसं इमारत तिला धारण करणाऱ्या ब्रह्मा वाचून असत नाही. म्हणून इमारतीला स्वतंत्र अस्तित्व नाही. म्हणून ब्रह्म हेच केवळ स्वतंत्र आणि एकमेव आहे. इमारतीला कोणतेही स्वतंत्र महत्व किंवा मोल नाही. म्हणून ब्रह्म सत्य म्हणजे पाया सत्य, जगत मिथ्या म्हणजे ब्रह्मरूपी पायावर आलेले जग किंवा पायावर आलेली इमारत खोटी. वास्तव असे आहे की अध्यारोपालाच येथे ब्रह्माच्या अधिष्ठानावर कल्पिलेल्या विश्वालाच सत्य मानले जाते. गुणी नाकारला जातो आणि गुणांची वाहवा केली जाते. सूर्य नाकारून त्याचा प्रकाश स्वीकारण्यासारखे हे बालिश आहे. सत्य आहे ब्रह्म, गुणी सूर्य, त्यावर कल्पित विश्व, गुण, प्रकाश असत्य आहेत. असत्य अशा अर्थी की त्यांना अधिष्ठाना वाचून म्हणजे ब्रह्मा वाचून विश्वाला अस्तित्व नाही. गुणी जो गुणी आहे, गुण असलेला आहे, त्याच्यावरून गुणाला वेगळे अस्तित्व नाही. आणि जो सूर्य आहे त्याच्या वाचून प्रकाशाला वेगळे अस्तित्व असू शकत नाही. अधिष्ठानाहून कोणतीही अन्य सत्ता असू शकत नाही. त्याहून अन्य ते सारे भास मिथ्या ज्ञान माया आहे. 232 भ्रांतस्य यद्यद् भ्रमत प्रतीतम ब्रह्मैव तत्त द्रजतम हि शुक्ती इदं तथा ब्रह्म सदैव रूप्यते स्वारोपितम ब्रह्मणि नाम मात्रम जे जे दिसे ते भ्रमापोटी ब्रह्म वाटतसे जैसी शिंपल्यात चांदी दिसे परी केवळ भ्रांती असे दिसे ते आरोपित म्हणून केवळ नाम मात्र ही असे विश्व नाम मात्र जाना सुजिन हो ब्रह्म केवळ सत्य ते असे. माणसाला भ्रम अज्ञान मिथ्याभास माया यामुळे सर्व विश्व त्यातील वैविध्य दिसत असते. ते सर्व पाहून त्यालाच तो ब्रह्म असे समजतो. प्रत्यक्षात शिंपलीत सूर्यप्रकाशामुळे चांदीचा मोत्याचा भास व्हावा तसे ते असते. हे सारे चैतन्याचे दृश्य रूप आभास म्हणजे चिदाभास असतात.
त्या आभासांना खरे मानून त्यांना ब्रह्म समजणे हे अज्ञान आहे. हे सर्व ब्रह्मावर केलेले आरोप आहेत. ते क्षणिक नाममात्रच असतात. ते टिकाऊ नसतात तर टाकाऊ असतात, क्षणभंगूर असतात. हे आरोप ज्या अधिष्ठानावर सर्वांच्या आधी पूर्वी अगोदर जे स्थान आहे ते अधिष्ठान किंवा पाया, हे आरोप ज्या अधिष्ठानावर केले जातात ते अधिष्ठानच केवळ एकमेवाद्वितीय अचल अढळ परम सत्य असते. त्यालाच ब्रह्म म्हणतात. ब्रह्माचे चिंतन करणारा स्वतःचा चेहरा, गुण, कीर्ती, नाम, उपाधी, रंग, जात, पात, कुल, संपूर्ण व्यक्तित्व आणि व्यक्तत्व ही अहम आणि आकार ही सहजभावे विसरू शकला तर ब्रह्म जुरेल आणि अखिल विश्व अदृश्य होईल. हे ज्याला समजेल तो ससंवेद्य आत्माच होय. परत नीट ऐका. ब्रह्माचे चिंतन करणारा स्वतःचा चेहरा, गुण, कीर्ती, नाम, उपाधी, रंग, जात, पात, कुल, संपूर्ण व्यक्तित्व आणि व्यक्तत्व ही अहम आणि आकारी सहजभावे विसरू शकला तर तो स्वतः ब्रह्म जुरेल आणि अखिल विश्व अदृश्य होईल. हे ज्याला समजेल तो ससंवेद्य आत्माच होय. याचं जरूर चिंतन करा. उद्याच्या भागात पुढचं निरूपण करू. अस्तु.